हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बाकी एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर बघितलं होतं आणि जे 2-4 एक्झाम्पल्स बघितले होते. क्रिया जी चालू आहे आणि भविष्य काळामध्ये अजून सुद्धा चालू राहणार आहे ते सांगण्यासाठी आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो, ज्याच्यामध्ये शॅल हॅव, विल हॅव, हेल्पिंग वर्ब्स, त्याच्यासोबत बीन हे प्रत्यय आणि क्रियापदाचं चौथं म्हणजेच आयएनजीचं रूप घेतो. आज या व्हिडिओमध्ये आपण थोडेसे एक्स्ट्रा एक्झाम्पल्स बघणार आहे. सो चालू पूर्ण भविष्य काळ. प्रिया विल हॅव बीन गेटिंग रेडी टिल महेश विल रिटर्न. महेश परत येईपर्यंत प्रिया तयार होत आलेली असेल. तयार होण्याची क्रिया म्हणजे अजूनही चालूच असणार आहे. कधीपर्यंत? जोपर्यंत महेश येत नाही तोपर्यंत. त्याच्यामध्ये प्रिया म्हणजे शी या प्रोनाउनच्या अंडर येतं. जर आय आणि वी प्रोनाउन असेल तर आपण शॅल घेतो आणि बाकी सगळ्यांसमोर ते नाउन्स असतील, प्रोनाउन्स असतील, सिंग्युलर असतील, प्लुरल असतील, त्याच्यासमोर आपल्याला विल यूज करायचं असतो. प्रियाच्या समोर आपण विल यूज केलेला आहे. द मॉडेल्स विल हॅव बीन वॉकिंग ऑन रॅम्प फॉर 2 hours. 2 तासासाठी मॉडेल्स रॅम्पवर वॉक करत आलेले असतील. 2 तास पूर्ण त्यांचं चालण्याची क्रिया काय असणार आहे? चालू असणार आहे. हे सांगण्यासाठी आपण फॉर हा शब्द यूज केलेला आहे. जेव्हा आपल्याला टाइम सांगायचं आहे, वी कॅन टेल द स्टार्ट पॉइंट फ्रॉम बाय युजिंग सिन्स. क्रिया ड्युरेशन सांगायची असेल तर आपण फॉर यूज करतो आणि एंड पॉइंट सांगायचं असेल तर टिल यूज करणार आहे. याच्यामध्ये आपण पहिल्या वाक्यामध्ये टिल एंड पॉइंट सांगितलेला आहे. या वाक्यामध्ये आपण ड्युरेशन सांगितलेलं आहे. द प्यून विल हॅव बीन रिंगिंग द बेल अराउंड 5:30 PM. जवळपास 5:30 वाजता प्यून म्हणजे शिपाई बेल वाजवत आलेला असेल. 5:30 वाजता त्याची बेल वाजवण्याची क्रिया चालू असेल. बन्सल प्रोडक्शन हाऊस विल हॅव बीन लॉन्चिंग अ न्यू सिरियल बाय द एंड ऑफ जानेवारी मंथ. जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत बन्सल प्रोडक्शनची जी कंपनी आहे ती नवीन सिरियल लॉन्च करत आलेली असेल. जतीन अँड हिज फ्रेंड्स विल हॅव बीन लिव्हिंग इन दिस सिटी सिन्स 2020. चालू कधी झालेली आहे तर 20 मध्ये सुरू झाली. 2020 पासून जतीन आणि त्याचे मित्र या सिटीमध्ये राहत आलेले असतील. अजून किती दिवस राहणार आहे माहीत नाहीये, पण क्रिया राहण्याची त्याची 2020 मध्ये सुरू झालेली आहे. द नर्स विल हॅव बीन इंजेक्टिंग ऑल द पेशंट्स बिफोर डॉक्टर्स राऊंड. डॉक्टरांच्या राऊंड पूर्वी नर्स सगळ्या पेशंटला इंजेक्शन देत आलेली असणार आहे. आणि अरुणा विल हॅव बीन लिस्टिंग द थिंग्स टिल शी विल रीच डीमार्ट. डीमार्टला पोहोचेपर्यंत अरुणा ज्या गोष्टींच्या सामानांची लिस्ट करत आलेली असेल. लिस्ट हे क्रियापद म्हणून वापरलेलं आहे. सो लिस्टिंग झालेलं आहे. लिस्ट करण्याची क्रिया म्हणजे याच्यामध्ये आपण शॅल हॅव, विल हॅव, हेल्पिंग वर्ब घेतलेला आहे. बीन हे प्रत्यय आणि क्रियापदाचं आयएनजी रूप घेतलेलं आहे. कंपल्सरी आपल्याला टाइम यूज करणं गरजेचं आहे की क्रिया कधीपासून सुरू झालेली आहे किंवा किती वेळापासून चालू होती आणि किती वेळ चालू राहणार असेल हे सांगण्यासाठी 3 प्रकारचे आपण याच्यामध्ये टाइम यूज करू शकतो. सब्जेक्ट तुमचा जर आय आणि वी प्रोनाउन असेल तरच आपण शॅल यूज करणार आहे. अदरवाईज सगळ्यांसमोर आपल्याला विल हेच यूज करायचं आहे, जो की हॅव सोबत काय होतो अटॅचमेंट येतो. शॅल हॅव आणि विल हॅव या अर्थाने बिन प्रत्यय यूज करायचं आणि क्रियापदाला आयएनजी रूप. दीज आर माय सेंटेन्सेस. राईट युअर ओन सेंटेन्सेस. त्यांना इंग्लिशमध्ये वापरण्याचा, बोलत असताना त्याचा वापर कसा होऊ शकतो त्याचं काय करायचं तुम्हाला प्रॅक्टिस करायची. जास्तीत जास्त सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करायची. ऑलरेडी आय टोल्ड यू. फक्त मी सांगते, ऐकता आणि झालं असं होत नाही. यू विल हॅव टू प्रॅक्टिस अ लॉट बाय रायटिंग, बाय रीडिंग, बाय स्पीकिंग. सो दिस इज फॉर टुडे. थँक्यू.